हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर बघा आमच्या घरी पाहुणे आले ते ना, आमचं काम आता चाललंय कसं. मी तर पारूशीच आहे बघा, आंघोळ पण केली नाही, काहीच नाही. बघा आमच्या मामा मामी आले ते तर बघा चालले ते, आणि आमचा उरा उरा का इकडं ट्रॅक्टर सगळं घाईकुटीला चालले. बघा चालले ते आता हे बघा आमचं दाजी बाबी चालले ते रावा म्हणत होय होय जा कोण का तर चला बा. काल आता मामा मामी आलती तर आज पण लग्नाला आलतं तर मामा बघा चालले ते है का. आणि ते दाजी आपलं बारकं दाजी काय आता ती लग्नावर आले ते जेवण पाणी काही नको म्हणते ती बघा. आता निघाले ती आणि काल झोपेतनं उठायला आली ती, आज झोपेतनं आज झोपायच्या आधी चाले ती तर निघाली. दमाने जावा मग हो का. लय लांब नाही आहे का नाही, 10-15 किलोमीटरच आहे की. तर चालले ते मामा ती होय होय. या मामा मग माझे गाठ सारखे घ्यायला हो. राहू द्या वाट चालू आपली अशीच. तर दादा आपला अजून दवाखान्यात न्यायचा याला नेते पण ताप निवा नाही की त्याचा म्हणून तुला म्हणलं. तर गेलं मामा कसलं राव काही दादू लय आपला आजारी पडलाय सगळं झालंय. चल तर ती भिंगायला लागले म्हणजे असं त्याला भिंगतंय घरा लईच कसं तर झालंय सर्दीनं खोकल्यानं तापानं. मामा कोणाचं तर लग्नाला आलते त्यांच्या गाववाल्याचं कोणाचं तर लग्न होतं मग आलते. आणि काल म्हणजे आज अचानकच आली आणि काल पण अचानकच म्हणले तुझी गाठच घ्यायला यायचं आहे मग काल आलती. तर मी कालचा व्हिडिओ मला म्हणजे कामातनं सवडच भेटले नाही, व्हिडिओ मी टाकला पण नाही आणि काहीच नाही, सवड पण नव्हती ना काहीच नव्हती. चला बाळा चल. आता जेवणच केलं तर बघा एवढ्यातच. तर आजच्या व्हिडिओला लय आपला उशीर झालाय, पाय पण पोळायला लागला, आता ऊन पडलं चांगलंच. चल नंद चल ये. आमच्या मामाच्या पोराला आहे जरा नाद हिडूचा. तर आता ही झोपलं. चला आता मी पण झोपते हो का. गरम होतंय म्हणून फॅन बंद पडलाय आहे का नाही. हो गरम पाणी केलं. हा चला आता झाली झोप बीप आता सगळं. तर अशी मुलं किती वैताग आला बघा हे असलं. आणि हे अजून एका हाताने उचलत पण नाही, त्याला 2-2 हात लावायला लागतंय नाहीतर काही असा हात होतोय माझा अवघड आहे. परत कपडे बी धुवायला येत नाही ते आणि भांडी पण घासा येत नाही ते. आणि जवळ बारकी होती तवर वाटायचं की बारकी असावी बारकी असावी. ती फर लावाय उरकत नाही, ही उरकतय तर ती हात दुखतोय. एक तरी ताप आहे का बघा. त्याला न्यायचंय दवाखान्यात, ती पडलंय तसलं. बसले उरकून अवघड हाय वालय. त्यामुळे मला आज काय व्हिडिओ करू वाटत नव्हता पण तुम्ही
कसं की वाट बघतं माझी म्हणून करायचं आहे. म्हणजे ती एक काय म्हणते ती सवच लागलेली असते आहे ना, त्यामुळं करायचं बघ. केलाय आज. तर ते इथपर्यंतच लावायचं आपल्याला, लई लांब नाही लावायचं. अयो बघा उचलतच नाही, साथच देत नाही हात. ही गेलाय वाळून आणि ही गेलाय फुगलाय. तर या दोन हातात किती फरक आहे बघा. बघा ही पाक सगळा वाळलाय. तर बघा इथंही दुखतंय हे आणि इकडं काय नाही, सुजलाय ही पाक. तर मी आज लय आनंदात आहे, कारण का फक्त सगळं झालंय, एवढं मोठं झालंय. पण एवढ्यावर तीच वर एक कांद्याच नाही, म्हणजे एवढंच एक त्याच्यावरच फक्त राहिले बा. कारण का तुमच्या सपोर्टामुळं आजपर्यंत काय असेल ते मी फक्त तुमच्या सपोर्टामुळंच आहे. आओ जाऊ की आता येते गाडी. तर गाडीला काय अजून मुहूर्त लागली नाही. आज कोणाचे लग्न आहे ते काय की, त्यामुळे तिकडच मालक आहे ती. बघ पुढच्या वर्षी असं नियोजन चाललंय की आता एक सेकंड गाडीच घ्यावं 10-15 हजाराची. घेतली पण होती आपण, पण ते पण होते 10-15 वर्षाची. त्याच्यामुळं ती झाली बिघडली ती इंजन कामच निघलं. त्याचं इंजन काम निघल्यामुळं त्याला परत 15 हजार लागत. मी म्हणलं गाडी कुठवर पाडायची, 30 हजाराला गाडी पाडायची. मग त्याच्यामुळं घातली बघा भंगारला. आणि पहिली आपली 1 नंबर गाडी होती, नवीच घेतली होती गाडी. तर अशीच गळ घालून माणसानं आपली गाडी दे तुझी गाडी, दे तुझी गाडी. आणि आमच्या नवऱ्याला कसं आहे, गोड कोणी बोललं का झालं पागळेला हायतच बघा. चांगली गाडी दिली. आणि जी पहिली असती गाडी, म्हणजे कुठली बी पहिली वस्तू काय का असं ना, ती पहिली लक्ष्मीच असते बघा. खरं असतं या. ती गाडी जी गेली ती महाग बा, आमच्या महाग इबा लागल्यानेच लागलं बघा. तर आता उद्या जायचं होतं मला आईकडं, पण काय करावं ते समजा नाही. तिला पण ये म्हणलं इकडं, तर तिचं म्हणती माझी आहे ती शेरडण गुरण, परत पोरांचं डबन ते सोना येऊस तर त्यांना बी अवघडच आहे त्यांचं. तर मला पंढरपूरच्या ताईचं हे आलतं, कमेंट आलती मला की स्वतः आईला बोलवायचं नव्हतं का. हां, तर पंढरपूरच्या ताईचं मला आलती कमेंट की सती आईला बोलवायचं नव्हतं का. पण आईची तशी अडचण आहे. मला पण वाटलं की आईने यावं, 2 दिवस राहावं सुखादुखाला. हो, पण ती सुना येऊस तर अवघड असतंय की. बाळा गप की बाळा. हो का, हो का, याचा चेहरा अजून एकदा दाखवते तुम्हाला. तर चला बघू, जमलं तरी हे करेन. ईट भरली बघा तेवढ्यातनच. खाली करायला जायचं आता, तर ही जातील आधी दवाखान्यात घेऊन ह्याला येते ना.